आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। आम्ही केसाने गळा कापत नाही असं नारायण राणेंनी म्हटलंय। फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करू नये, नाहीतर आपल्याच फडफडीने राम राम म्हणण्याची वेळ येईल असं नारायण राणेंनी रामदास कदमांना टोला लगावलाय। आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे, त्यांचा सन्मान व्हावा, यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो। आम्ही केसाने गळा कापणारे नाही, केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत। आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे। फांदीवर बसलेल्यांनी चॅलेंजची भाषा करू नये, नाहीतर आपल्याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल असं देखील नारायण राणेंनी म्हटलं। नारायण राणे यांनी रामदास कदम यांना टोला लगावला आहे। आम्ही केसाने गळा कापणार नाही असं देखील नारायण राणेंनी म्हटलंय। आव्हानाची भाषा करू नये असं देखील आदराने म्हटलंय। केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत असं देखील राणेंनी म्हटलंय। तर नारायण राणे यांनी नेमकं काय ट्विट केलं ते पाहूयात। आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे, त्यांचा सन्मान व्हावा, यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमीच कार्यरत असतो। आम्ही केसाने गळा कापत नाही, केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत। आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग, असा प्रश्नार्थक ट्विट त्यांनी केलेला आहे। जनमानसात आपले नाव असले पाहिजे। फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करू नये असं देखील नारायण राणेंनी म्हटलं। नाहीतर आपल्याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल असं देखील ट्विट नारायण राणेंनी केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।